चांदोली सोडली, चिपळुणात आढळली. नांदिवसेच्या डोंगर कपारीत हिरकणीची डरकाळी. कोयना अभयारण्य येथील मध्यवर्ती सुरक्षित जंगलात नुकतीच सोडण्यात आलेली हिरकणी STR 06 मागेनंतर चिपळूणच्या माथ्यावरील जंगलाच्या दिशेने प्रवास करत असून तिच्या हालचाली नांदिवसे डोंगर कपारीत आढळून आलेल्या आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प मॉनिटरिंग सेंटरकडून प्राप्त झालेल्या GPS सिग्नलनंतर चिपळूण वनविभाग तातडीने सतर्क झाला आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्याने बुधवारी सायंकाळी नांदिवसे गावाला भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला. खबरदारीच्या सूचना दिल्या. डोंगराळ भागात एकटे जाणे टाळावे, गुरेढोरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत, तसेच रात्री विशेष दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले. पेंच व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत नागलवाडी परिक्षेत्रात 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5च्या सुमारास STR 06 या वाघिणीला पकडण्यात आले. पशुवैद्यकीय तपासणीनंतर 6 फेब्रुवारीला तिची सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तिला आणण्यात आलं आणि 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता कोयना अभयारण्यातील सुरक्षित क्षेत्रात सोडण्यात आले. त्यानंतर हिरकणीचा ऐतिहासिक मुक्त संचार सुरू झाला. यापूर्वी STR 03 हा बाजी नर वाघ तसेच तारा आणि चंदा या वाघिणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दाखल आहेत. आता हिरकणीच्या समावेशामुळे प्रजनन वृद्धीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर या 3 जिल्ह्यात सुमारे 1165 चौरस किलोमीटरचा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जैवविविधतेने समृद्ध आणि अनेक दुर्मिळ प्रजातींचे अधिवास असलेला महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या परिसरात वाघांचे संवर्धन आणि नैसर्गिक अधिवास मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. हिरकणीच्या नांदिवसे परिसरातील एंट्रीमुळे ग्रामस्थांमध्ये उत्सुकता आणि कुतूहलाचं वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाच्या तत्परतेमुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झालेला असून पुढील काही दिवस या परिसरावर बारकाईनं नजर ठेवली जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी.